चला आता आज आपण वांग्याचे काप बनवूया, त्याची रेसिपी सामग्री। आता आपण पहिला वांगतून कापून घेऊया। वांग आता कापून झालेला आहे, त्याला मसाला मुरावा म्हणून चिरा मारून घ्यायचे आहे। आपण चिरा मारून घेतलेले आहेत, आता झालेला आहे। आता मसाला याला आपण बनवायचा आहे। तर आता आपण पहिली जिरी टाकूया, त्याची 3 मिरची टाकून घ्यायची। 3 मिरची झाल्यावर जरा लसूण 5-6 पाकळ्या टाकायच्या, थोडंसं चमचा लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। चवीनुसार थोडं मीठ टाकायचं। तर थोडंसं यात तेल टाकून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। थोडंसं पाणी, तर आता बारीक करून ह्याला मिक्सरला घेऊया। तर आपला मसाला आता बारीक करून झालेला आहे, याला आपण काढून घेऊया। आता आपण तवा ठेवूया आणि तेल टाकून घेऊन याला मसाला लावून घ्यायचा। याला आता मसाला एक काप केलेले आहेत त्याला लावून घ्यायचा। दोन्ही साईडून चांगलं लावून घ्यायचं। एकदम छान लावून घ्यायचं। आता आपण हे मसाला लावून घेतलेला आहे, आता आपण भाजून घेऊया। आपण झालेलं आहे, भाजून घ्यायचं। आता आपलं भाजल्यावर मग दोन्ही साईडला चांगलं भाजून घ्यायचं। एकदम लालसर होतं, लालसर थोडं दिसतं, छान होतं, पण खायला पण टेस्टी लागतं। तुम्ही वरण भात आणि ही वांग खाऊ शकता, एक नंबर लागतं। एकदा खाऊन बघा, मग सांगा, कमेंट करा वाटलं तर। आता भाजत आलेलं आहे, अर्धा भाजलेलं आहे, आपण काढून घेतलेलं। तर आता आपलं वांग्याचे काप झालेले बनवून काढून घेतलेले। तुम्ही वरण भात चपाती बरोबर बनवून खाऊ शकता। एकदा नक्की खाऊन बघा, कमेंटमध्ये नक्की मला सांगा। आणि दुसरी रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करून विचारा।